रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी गेल्या वेळेस देखील 2019 देखील ही उमेदवारी मागितली होती. पण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आदेश दिला, पक्षाने जो आदेश दिला त्याचा पालन करून या ठिकाणी आम्ही आमदार निवडण्याचं काम केला. कोण उमेदवार यापेक्षा जो पक्षाने दिलेला उमेदवार हा आम्ही निवडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जसं आता तुम्ही म्हणताय ही उमेदवारी जर मला पक्षाने दिली तर 100% त्याचा फायदा किंवा आत्तापर्यंत केलेलं प्रामाणिक काम असेल, लोकसभेला असेल, विधानसभेला असेल किंवा जो समाजासाठी आत्तापर्यंत माझं योगदान आहे त्याग जो मी केलेला आहे समाजासाठी त्याचा फायदा आपण जो बोलल्याप्रमाणे 60% जो समाज या ठिकाणी मराठा समाज आहे त्याचा मी प्रतिनिधित्व आज करत नाही, गेले 25-30 वर्षे करतो आहे. आणि त्याचा एक फाउंडर मेंबर म्हणून या ठिकाणी स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, आमचे शशांकजी पवार असतील, पुरुषोत्तमजी खेडकर असतील किंवा आत्ताचे युवराज छत्रपती संभाजीराजे असतील किंवा आमचा जो बुलंद आवाज संघर्ष होता मनोज जरांगेचा पाटील असतील, यांच्याबरोबर काम करून या गरजवंत मराठ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. आणि इतरही समाजाला आत्तापर्यंत त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्याबरोबर सातत्याने राहून त्यांच्या देखील मागण्याचा आवाज उठवलेला आहे. त्यामुळे सर्व घटक या ठिकाणी काम करतील. आणि मला खात्री आहे का या ठिकाणी ह्या कर्जत काळा विधानसभा मतदारसंघामध्ये या महाविकास आघाडीचा म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आपल्या रूपाने आमदार झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला मी सांगतो.